नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बेरीची वडी बनवणार आहेत. आता तुम्हाला वाटत असेल बेरी म्हणजे काय? तर बघा, आपण घरी जेव्हा तूप बनवतो ना, तर तूप कढवल्याच्या नंतर खाली जे पार्टिकल्स राहतात ना, त्यालाच बेरी म्हणतात. त्यापासून आज आपण अतिशय मस्त अशी स्वादिष्ट मिठाई बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, ही मिठाई दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. तर ही सर्व मिठाई आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतली. दिसायलाही मस्त दिसत आहे आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की ही जी मिठाई आहे ना, ती आज आपण तुपाच्या बेरीपासून केलेली आहे. यासाठी कोणतं जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही. आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही वडी आपण बनवून तयार करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी तुपाची बेरी घेतली आहे. आता तुमच्याकडे किती प्रमाणात बेरी आहे त्यानुसार तुम्ही बेरी घेऊ शकता. इथे मी 1 वाटी बेरी घेतली. ज्या वाटीने आपण 1 वाटी बेरी घेतली होती ना, त्याच वाटीने आपण 1 वाटी दूध घेतलं. तर कढईमध्ये गॅसवरती आपण दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं ऑलरेडी. तर दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये ही तुपाची बेरी टाकून घेऊयात. 1 वाटी बेरी असेल ना, तर आपल्याला 1च वाटी दूध वापरायचं आहे. इथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे. तुम्ही कोणतंही गाईचं दूध घ्या किंवा म्हशीचं दूध घ्या किंवा दुधावरती साय असलेलं दूध घ्या किंवा साय नसले तरीच काही हरकत नाही. आता ही बेरी आपण दुधामध्ये टाकून घेतली की चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवली आणि ही बेरी जी आहे ना, ती दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात. बघा, बेरीला छान अशी उकळी आलेली आहे. तर मध्यम आचेवर ही बेरी जी आहे ना, थोडीशी आपण आटवून घेऊयात. जसजसं वेळ जाईल ना, तसतसं ही बेरी जी आहे ती दुधामध्ये छान अशी मस्त एकदम आटून जाते. आणि बघा, पूर्वीपेक्षा आपली बेरी जी आहे ती दुधामध्ये छान अशी मस्त शिजवून झालेली आहे. आता यामध्ये मी तुपाचा वापर केला नाही, कारण बेरीमध्ये भरपूर प्रमाणात तूप होतं. आता यामध्ये मिठाईला गोडवा येण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतली. साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. तर ज्या वाटीने आपण बेरी घेतली होती ना, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर टाकली की साखर आहे ना, ती पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. आता साखर पूर्ण विरघळली की यामध्ये आपण अर्धी वाटी कोकोनट पावडर टाकला आहे. 3 चमचे आपण इथे मिल्क पावडर टाकून घेतली. जर तुमच्याकडे कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही इथे त्याला ऑप्शन म्हणून जे आपलं खोबरं असतं किंवा ओलं नारळ असतं ना, ते सुद्धा मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे. आणि जर मिल्क पावडर नसेल तर काही हरकत नाही, पण असेल तर टाकले तरी चालतं, कारण मिल्क पावडरमुळे विकत आणलेली जी मिठाई असते ना, अगदी तशीच टेस्ट येते. त्यामुळे इथे मी 3 चमचे मिल्क पावडरचा वापर केला. आता कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर टाकली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर कोकोनट पावडर जे आहे ना, म्हणजे एकदम बारीक असं ते पावडर मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होईल. कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर टाकलं की हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हे करत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आहे. आता बघा, पूर्वीपेक्षा आपलं हे जे मिश्रण आहे ना, ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे. याला चांगलं आपण मिक्स करून घेऊयात. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि वड्या आपण आता सेट करण्यासाठी एका प्लेटमध्ये टाकणार आहोत. तर कढईतील मिश्रण पूर्ण चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घेऊयात, चांगलं एकजीव करून घेऊयात. आता लगेचच एका प्लेटमध्ये सेट करून घेऊयात. तर प्लेटला सेट करण्याअगोदर मी थोडंसं तुपाने ग्रीस करून घेतलं होतं. तुम्ही हवं तर तुमच्याकडे ट्रे असेल तर त्यालासुद्धा तूप लावून घेऊ शकता. पण इथे मी रेग्युलरचं जे आपलं प्लेट असतं ना स्टीलचं, त्यामध्ये सेट करणार आहे. थोडंसं तूप लावून घेतलं आणि आता ही वडी आपण छान अशी मस्त सेट करून घेऊयात. वडी आपली सेट झाली तर लगेच याच्या आपल्याला कापण्या करायच्या नाहीत, कारण ही आता पूर्णपणे गरम आहे. तर याला थोडंसं आपण थंड होऊ देऊयात.
आणि थंड झालं की लगेचच याच्या वड्या पाडून घेऊया. तर थंड होण्यासाठी तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा असंच नुसतं बाहेरसुद्धा ठेवू शकता. इथे मी 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघा हे पूर्णपणे थंडगार झालेलं आहे. आता लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. तुम्ही कधी हे तुपापासून जी बेरी बनते ना त्याची वडी खाल्ली आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे ना तो कुठून पाहत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण इथे चौकोनी आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेऊयात. वड्या पाडून झाल्या. डेकोरेशनसाठी इथे मी थोडेसे काजूचे काप करून घेतले होते, ते या वडीवर लावून घेऊयात. दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा मस्त अशी चव येते. आता सर्व वड्यावर थोडेसे आपण काजूचे काप लावून घेऊयात. जर तुमच्याकडे बदाम असतील किंवा पिस्ता असतील, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता. इथे आपण काजूचे काप लावून घेतले आणि या वड्या आता लगेचच काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता वडी आपली किती अलगद अशी मस्त निघली आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. जसे आपण विकतची जी बाहेरून मार्केटमधून मिठाई आणतो ना, अगदी तशाच प्रकारची ही मिठाई दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण कलाकंदची वडी खातो ना, अगदी ही दिसायला सुद्धा सेम तशीच दिसत आहे. तर सर्व वड्या काढून घेऊयात आणि दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूयात. तर बघा इथे आपल्या सर्व वड्या आपण काढून घेतल्या. तुम्ही याला कलाकंदसुद्धा म्हणू शकता किंवा मिठाई तुम्हाला हवं ते नाव तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा घरी जर तूप बनवत असाल ना तर ती बेरी टाकून न देता त्यापासून अशी ही मिठाई नक्की बनवून पहा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.